नमस्कार मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आज करेक्ट 35 दिवसाचा ककडीचा प्लॉट झालेला आहे आपला. तर तुम्ही बघू शकता ह्याची पोझिशन. रोगराई तर काय नाही आणि कुठं तर माल पण बाहेर दिसायला लागलाय. आज जरा थंडी पण वाढली आहे. एक 4-5 दिवस जरा आभाळाचं वातावरण होतं, पण आज जरा गारठा जास्तच वाटायला लागलाय. जेवढा गारठा जास्त सुटेल तेवढं मार्केट राहणार थंडी ककडीला. आभाळामुळे लईच माल चालली होती मार्केटला, त्यामुळे जरा मार्केट रिवर्स आलतंच. ककडीचं टमाट्याचं मार्केट रिवर्स आलेलं आहे. तरी पण 10-15 रुपये आहे मार्केट ककडीचं. अजून हवा हे बघू शकता तुम्ही, बारीक आता हवा ही ककडी बाहेर पडली आहे. एक 15 दिवसात चालू होईल असं माझा अंदाज आहे. कुठं तर आता दिसायला लागली ती का 4-8 दिवसात येईल पालव्याला. पण फुल प्लॉट 15 म्हणजे कमीत कमी माझा अंदाज आहे 1 जानेवारीपासून पूर्ण प्लॉट चालू होईल असं वाटतंय. हे तुम्ही बघू शकता, येल फिल पूर्णपणे चांगलं माजलेत. आणि अजून हे जी पुढे शेंडा चालू आहे वाढायला, की अजून एक 4 दिवसात पूर्ण रान झाकळून जाईल. थंडी इतकी असून सुद्धा प्लॉट आपण चांगला पोझिशनमध्ये आणलेला आहे. खर्च पण भरपूर झाला आहे. 4 दिवसाला फवारणी द्या, ड्रिचिंग 2-4 दिवसाला आहे. आता आज गेली ड्रिचिंग आपण मिंगल आणि मॅग्नेशियम सल्फेट जरा प्लॉट पिवळा पडला होता म्हणून सोडलेली आहे. आता आज एक 24-24चे 2 पुते आणून सोडावे म्हणतोय, म्हणजे जरा अजून येल लांबाला मदत होते. आणि जेवढा प्लॉट माजल ह्या दिवसात तेवढा माल निघणार आहे. उगाच काय तर प्लॉट झाडभर प्लॉट राहिला तर त्याला माल बी निघणार नाही. त्यामुळं जेवढा प्लॉट माजल तेवढा माल निघणार आहे. आणि भावाचं काय 10 रुपये जाऊ द्या, पण माझा अंदाज आहे की 25 पुड्याला एक दिवस आड कमीत कमी 100 कॅरेट तर माल निघाला पाहिजे आपला. 100ला तर कॅरेट गेलं तर 10,000 रुपये पट्टी होते एक दिवस आड. आणि तेवढं टार्गेट मी पूर्ण करणारच आहे. 100 कॅरेट माल एवढं रानात तोडायला काढायला निघालाच पाहिजे. मग मार्केट काय राहील काय नाही त्याचा काही विचार करायचा नाही. आता चालूला तर प्लॉटची परिस्थिती एकदम 1 नंबर आहे, जबरदस्त. हे तुम्ही बघू शकता, येल फिल चांगलं पसरायला लागले. तर त्याची पुढी बघा, शेंडा फुल फॉर्ममध्ये चालू आहे. कुठला रोग नाही, राही नाही, काय नाही शेंड्यावर. चालूला तर परिस्थिती 1 नंबर आहे प्लॉटची. आणि इथून पुढे 1-1.5 महिना अशी प्लॉटची परिस्थिती ठेवणार आहे. त्याच्या पुढे काय होईल ते होईल.